तर नमस्कार मित्रांनो, मला तर वाटलं मी सत्यम की म्हणजे ब्लॉग आहे. आता आपण युट्यूबवर व्हिडिओ बनायला चालू केले आणि तू माझा चांगला सपोर्ट करा असं माझं मत आहे. हे आंब्याचा भात तुम्ही बघू शकता इकडे. आणि इकडे बघा हे मस्त अद्रक लावलेली आम्ही. थांबा, हलव राहिला मोबाईल त्याच्यामुळे दिसांनी. क्लिअरिटी कसं काय गेली पण याची एक नंबर क्लिअरिटी होती यार. ब्लर झालं म्हणजे म्हणजे अचानक काय झालं काय माहिती, ब्लॉग बंद होऊन गेला. किती सेकंदाचा काही राहत वाटतं ते कमो बोट लागलं काय माहिती. हे आमच्या पक्काड्या ही आमची म्हणजे ती बकरी इकडे बघू शकता तुम्ही. ती म्हणजे ती बकरी आहे आता, म्हणजे तरी आमची 10 वेळेस जनली ती बकरी. आणि इकडे पिल्ली आहे, हे पिल्ले या बकरीचे इकडे तिच्या गळ्यात ती आता हे करू राहिली ती येते. आणि आपला ब्लॉग कसा वाटला शेवटला कमेंट मध्ये नक्की सांगा जरा तुम्ही. आता आपण नवीन ब्लॉग बनवण्यासाठी हे इकडं आमचं घर, पहिल्यांदा जुने घर होते आमचे सगळ्याचे. आणि आता आम्ही इकडे बांधलोय. ते तिकडे काकाचं घर आहे. आणि ह्यो आमच्या मळा. त्याला मळा नाव कसं काय पडलं ते मला माहिती नाही, पण म्हणते मायाचा मळा. मला काही माहिती नाही. कांडी गवताचा परिचय त्याला करून वांदे म्हणजे जोड खतरनाक आहे बायलायची. इकडं म्हणजे ते तिकडं मंदिर आहे आमचं. आणि मी माग एक व्हिडिओ टाकला होता रस्त्याचे बाप, व्हायरल गेला. ते काय रस्ता व्हायचा अंदाज दिसत नाही. ती रस्ता करायचं काम नाही म्हणा, नुसतं एक मोठं उड्ड आहे त्याच्यामध्ये माती टाकणं. माती कोणी टाकतच नाही. तुम्हाला माहिती का, मी लगभग आता 13 ते 14 मिनिटं असं बोलत राहतो, पण तुम्ही लाईक करत नाही काही नाही. एवढं टाइम बोलणं म्हणजे काही एवढं असं हे नाही. पण असं जवळ समोरून कोणी आलं कसं वाटतं हे आता या ब्लॉगरलाच माहिती. मग आवाज पण क्लिअर येत नसेल कारण की माझ्याकडे माईक नाहीये. त्याच्यामुळे आता माझा मोबाईल जवळ झाला की पाला झाड उन्हाळ्यामध्ये सगळ्याचा पाला गेलता. आताशी डबल पाला आला. आमची गुणीचा परिचय तर केलाच म्या, मला ध्यानात नाही. आणि हे जांभळीचं झाड वाळून गेलं कारण ते खडकावर आहे आणि त्याला आता फुल पाणी आहे. पाण्यातला विषय. मी बघू शकतो म्हणजे आता खाली कसं आहे ते सूर्यामुळे ते चमकू राहिलं. आपल्याला स्पेशल लाईटची गरज नाहीये. लोकांनी जरी पाहिले म्हणे काय बावळे म्हणे, काय कॅमेरा घेतला काय करू राहिली, काय एवढी साडी लावली. बाकी काय असो, पण उन्हाळ्यामध्ये ही असं लाईन म्हणजे एकदम वाळेल राहतं. आणि आता सध्या बघू शकता तुम्ही तर काय झालं. बाकी तो आनंद नाही हिरवं झालं म्हणून. आनंद ये की गावडी चाराला आता काहीतरीच होतं. उन्हाळ्यामध्ये काही नव्हतं. हे चिंगपुत्र काय चिंगाट या असा काय पळू राहिलं ती चिंगाट. आम्हाला कुत्र पाळणे इकडे खेळले माझ्याकडे तडीचं दिलं असेल तर सांगा, आम्हाला कुत्र नाही. पण तुम्हाला बी गवत लाव नाही का बरं जनावरांसाठी? कमेंट मध्ये सांगा. एस बी भेट हत्ती घास काय नाही, बैल घास काही ते म्हणते. हो आपल्याला काही माहिती नाहीये. माहिती नाही तर बोलू नये माणसानं असं म्हणते, पण आपल्याला लय कंट बोलाचं ब्लॉग मध्ये काही काही येते साडी करायची. आपल्याला आता ड्रोन घे नाही, पण ड्रोनला पैसे नाहीये. आता जर तिकडे पैसे आल्यावर आपण ड्रोन घेणार आहे. हे आमचा घराचा परिसर हे चालले. आणि हा तुम्हाला मी शेवटला असं काही दाखवणार आहे. तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा कसं आहे. म्हणजे मी आता वावरामध्ये बसलो निंदत होतो, पण ब्लॉक काढायला जमलं नाही. एक हरणीचं पिल्लू असं पळत गेलं बाई, चिंगाट गेलं की उड्या मारत मारत. मी त्याचा दर्शक काढून ठेवले ते मी तुम्हाला आता ब्लॉकच्या शेवटला दाखवणार आहे. आणि मी आता इथं सरस्वती विद्यालयामध्ये शाळेत आहे. यात तुम्हाला माझा परिचय सांगतो कुठे शिकायला काय. इथं आमचं तळेगावलाच एक सरस्वती विद्यालय शाळा आहे. तिथं मी शिकायला आहे, आता कॉलेजला आहे 12वीला. आणि आता मी असे एडी साडी करतो म्हणजे ब्लॉग बनवतो. एडी साडी म्हणजे ब्लॉग आपण धरून घ्या तुम्ही. आणि मी आज शाळेमध्ये गेलतो पण सर लोक येईल नाही. जे आज काहीतरी संप होता शाळेत सर लोकायचा म्हणून काहीतरी आली नव्हती ती. आणि आता सोमवारपासून बोलवेले, तर आता आपण सोमवारपासून जाणार आहे. आणि तुम्ही युट्यूबवर पाहू राहिले, आपली इंस्टाग्रामला पण आयडी सत्यम पाटील 2009 ह्या आयडीला पण जर सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची जरूरत आहे.
तू म्हणायची येड्यावानी काय आहेस? कांडी गवत आणि आजच परिस्थिती दाखवणार की दुसरं दाखव ना. तर आज नाही, पण आपल्या पुढच्या ब्लॉक मध्ये मी तुम्हाला असं काही दाखवायचा प्रयत्न करेन, म्हणजे ऐतिहासिक ठिकाणाचं नाही दाखवू शकत मी, म्हणजे आता ते संभाजीनगर इकडे तिकडे जाणं पडतं, पण असे काही मंदिर दाखवणार आहे आमच्या जवळचेच, की ते लय जुने मंदिर आहे आणि किती रोजाचे किती दिवसाचे मंदिर आहे, ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि आता तुमच्याकडे तर काय आता डीपी न्यूट्रल करायचं काय काही झंझट नसन, आमच्या डीपी न्यूट्रल करणं पडते. चला मी तुम्हाला दाखवतो डीपी कुठे आहे आमची. हा आदर्श मोबाईलच खतरनाक आहे बाबा, याची क्लिअरिटी म्हणजे मोकार ब्लरच होतं याच्यामध्ये डायरेक्ट, म्हणजे ब्लर कामच नाही, डायरेक्टच ब्लर होऊन चाललो याच्यामध्ये. हे मोबाईल आहे फक्त 8,000चा मोबाईल येऊ, आणि आता मी पहिला काढला त्याच्यात मध्ये क्वालिटी म्हणजे क्वालिटी, याची एवढी क्वालिटी नसेल चांगली, पण त्या मोबाईल मध्ये नाहीये चार्जिंग. ओ माय गॉड, सगळं ब्लरच केलं ना, कामच नाही डायरेक्ट. काय होतं चार दिसतात पण टिफिन नूडल करायची. चालला काय असता हारण गेली तिकडे खाली पाहिली तिकडे तो हारण पिल्लू गेलं तिकडे हारणीच. जनली डायरेक्ट पिल्लू घेऊन यायचं. गारपाटामध्ये जे पुतळे धरते बरं का त्याला, गाऱ्यामध्ये असं गपकन पाय फसते त्याची. अशी गपकून उडी खायची का मोर काही दिसणारच नाही आता. गंज मोराची अंडी कोणी राहते बरं ते ते आणखीन